करण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. मी त्यांना सहज भेटायला गेलो होतो. काही फारशी बाकीची चर्चा काही झाली नाही आणि प्रवेश करण्याच्या बाबतीत कोणतीही चर्चा त्यांची माझी झालेली नाही. पण त्यांचे पुतणे जे आहेत ते पवार साहेबांना भेटून गेले होते 2 दिवसापूर्वी. असं मला कळलं, पण मी माझे त्यांचे अनेक वर्षापासून संबंध आहेत म्हणून मी त्यांच्याकडे चहाला गेलो. प्रवेश करतील असं वाटतं तुम्हाला? प्रवेश करतील ते? त्याची चर्चा नाही झाली. अतुल बेनके यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली आहे. काही कार्यक्रम केलाय का तुम्ही जुन्नर? अतुल बेनके आतापर्यंत 2दा साहेबांची भेट घेतली. आज ते मंचावरती आहे. ते असं म्हणाले भाषणामध्ये की मी शरद पवारांचा विचार जोपासत आलेलो आहे, शरद पवारांचा विचार सोडणार नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही कार्यक्रम केला अशी एक चर्चा आहे. मराठी भाषेत त्याचा जो अर्थ निघतो तो तुम्ही काढा. इंदापूरचा पण नाही, असं मी कोणाचाही अवमान करणार नाही किंवा कोणाच्याबद्दल संभ्रम तयार करणार नाही. घटना घडल्यानंतर तुम्हाला सांगण्याचं काम मात्र मी नक्की करेन. अजून कशातच काही नाही. उगाच आपलं बोलणं आणि माणूस विरोधात असला तर त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करणं हे राजकीय दृष्ट्या योग्य नाही. त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. 14 आणि 19ला भाजपने जशी मेगा भरती केली होती तेवढी म्हणणार नाही, पण हल्ली तुमच्याकडे ती बऱ्यापैकी मेगा भरती होत इनकमिंग सुरू झालेली दिसते. मोठ्या प्रमाणात एकदम कुठे तर तुमच्याकडे आहे. नाही, लोकांना उत्सुकता आहे आणि मगाशी आपण शरद गोरेंच्या प्रवेशाच्या वेळी बघितलं किती मोठ्या प्रमाणात लोक आज आली. तर म्हणजे हा एका हॉलमध्येच कार्यक्रम करायला पाहिजे होता, पण आमचं नियोजन काही होऊ शकलं नाही कमी वेळेमुळं. पण असे बरेच लोक महाराष्ट्रात आहेत की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे आणि भयमुक्त वातावरणात काम करण्याची संधी इथं मिळेल असं वाटतं. त्यामुळे थोडीशी गर्दी वाढते. पण तुम्ही आता भाषणामध्ये